एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण एकाच वेळेला 2 ब्लाउजची कटिंग करणार. 37 साईज आहे. 37 साईजमध्ये एकाच जावेचे दोन्ही ब्लाउज आहेत. तर सेम अस्तर आपण घेतले आणि सेम कपडा आहे. कपडा अखंड आहे आणि अस्तर पण अखंडच घेतले मी. मग याच्यासाठी मी 2 मीटर अस्तर घेतलं का जे करून मला डायरेक्ट मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही याच्यावर सोबत कटिंग करायची. सगळ्यात अगोदर आपण घेणार आहोत ते म्हणजे उंची. उंची आहे कस्टमरचे 13 इंच. हे कपडा बघू शकतात अखंड आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग करायची. आता मी हे बाजूला ठेवते. हे 2 लेअरमध्ये 4 लेअरमध्ये झालेत. सगळ्यात अगोदर आपण एकसारखं कट करून घेऊ, म्हणजे आपल्याला खाली वर व्हायला नको किंवा उंचीमध्ये कमी जास्त व्हायला नको. लाईनिंग लगेच लक्षात येतात ज्यावेळेस आपण कट करतो. त्याच्यानंतर आपण उंची घेऊ. उंची प्लस 1 इंच घ्यायचे. उंची आहे 13 इंचाची, तर आपण 14 इंचावर एक मार्किंग करू, म्हणजे ब्लाऊज शिवून हा 13 इंचावर होऊन जाईल. एक आपण मार्किंग करायची. 36 आणि 38 साईज एकदम परफेक्ट याच्यामध्ये होऊन जाणार. तर आपण याच्यामध्ये 5.5चा शोल्डर घेऊ. तसंच 5.5 आपण खाली घेऊया. मोंड्यासाठी आपण 5.5 वरच मार्किंग करू. अंगावर माप घेतलेलं मी हे. 36 मध्ये आपण 1 इंच मिक्स करू. सॉरी, 36 साईजचा ब्लाऊज नाही, 37 साईजचा ब्लाऊज आहे. त्याच्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करू. 37 मध्ये आपण 1 इंच मिक्स जर केलं तर 38चा हा ब्लाऊज होतो. 38चा ब्लाऊज झाल्याच्या नंतर आपल्याला 38चा चौथा भाग काढायचा आहे. चौथा भाग काढताना आपण कशा पद्धतीने काढायचा आहे, 9.5 ही घडी येते. बऱ्याच जणांना कळत नाही. आपण इंचावर तर त्यांना घडीनुसार पण कळतं. तर 9.5 इंचाची घडी येते 38 साईजला. तर ही मार्किंग आपण इथं केली. त्याच्यानंतर आपण 2 इंच शिलाई मार्जिन. आता ज्यावेळेस आपण मिक्स करतो तर त्यावेळेला शिलाई मार्जिन तुम्ही 1.5 इंच जरी घेतले तरी चालतं. जसं की आपण 37 मध्ये 1 इंच मिक्स केला, 38 आलं. 38चा आपण चौथा भाग केला, 9.5ची घडी आली आणि त्याच्यामध्ये आपण 2 इंच मिक्स केलं, बरोबर. मग हे 2 न करता हे 1.5 जरी केलं तरी मापात ब्लाऊज होऊन जाईल. शिलाई मार्जिनला पण व्यवस्थित बसेल. 11.5 वर ही मार्किंग आली तर आपण खाली 11 इंचावर घेऊ. किंवा कमरेचा चौथा भाग, कंबर आहे 29 इंच, 29चा चौथा भाग जरी काढला तर एकदम परफेक्ट ब्लाऊज येऊन जातो. 29चा चौथा भाग 6.25 हा 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने आपण याला जोडून घेऊ, पाहू शकतात. नंतर आपण ही लाईन याला जोडून घ्यायची. 1.5 इंच, सॉरी 1.5 इंचावर एक आणि 1 इंचावर एक, हे 2 मार्किंग लक्षात ठेवायच्या. थोडंसं खाली आले. नंतर आपण 2 ते 2.25 इंचावर जरी गळा टाकला काही हरकत नाही. आता आपण पाठीमागचा गळा काढतो. तर पाठीमागचा गळा 9 इंचाचा आहे, तर मी 9.5 वर एक मार्किंग केली. वरती आपण 2.25 घेतले तर खाली आपण 2.25-3 इंच जरी गळा टाकला तरी चालतंय. एकसारखं जर माप असेल, उंची असू द्या, बाही असू द्या, बाहीमध्ये समजा कमी जास्त करता येईल, पण बाकीचं माप टोटल एक जर असेल तर आपण एक सोबत अनेक ब्लाऊज कटिंग करू शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आता बऱ्याच जणांना गळा उतरतो, तर त्यावेळेला तुम्ही गळ्याकडून अशा पद्धतीने उतार देऊ शकता. परफेक्ट एकदम कटिंग येऊन जाणार. आता मी हा उतार कधी देते, त्यावेळेस मला स्टिच करायचे त्यावेळेला मी उतार देते. म्हणजे आपण गळा जोडतानाच मी इथे उतार देऊन टाकते. खूप सुंदर पद्धतीने ब्लाऊज बसतो. पाहू शकतात. आता आपल्याला फ्रंट कट करायचं आहे. आता फ्रंट कट करायचं म्हटल्याच्या नंतर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे,
आता सगळ्यात अगोदर आपण ही बाजू म्हणजे पूर्ण मी एक कव्हर करून घेते. काय या साईडला मी हुकपट्टी काचपट्टीसाठी केले. आता हा आपण पाठीचा भाग उचलले इथं ठेवलाय बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला कमी जास्त कुठे केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे ह्या गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये समजावून सांगते. मी 2 खडूचा वापर करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं अर्धा इंच आपलं आतमधून आलं पाहिजे तर मी घेतलंय. त्याच्यानंतर आपण परत एकदा चेक करू शोल्डर बरोबर आहे की नाही. 5.5 इंच शोल्डर. त्याच्यानंतर आपला गळा आलाय, जेवढा गळा आलाय तेवढाच आपल्याला घ्यायचा आहे. 2.25 घेतला. इथं मी 2.25 वर एक मार्किंग करते. फ्रंट गळ्याला मार्किंग केले मी 6.5 इंचावर. याला आपण गोल आकार देऊ. आता याच्यामधून आपल्याला कमरेचा आपण चौथा भाग घेतलेला त्याच्यामध्ये 1 इंच टक्स घेतलेला आणि नंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे मी पाठीमागच्या भागाचं बोलते. मग आपण याच्यातून 1 इंच वजा जरी केला तरी चालते. मग मी हा पॉईंट इथं 1 इंचाचा काढून ठेवते बरोबर म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपण आता बदल कुठं करायचा आहे. आता टक्स पॉईंट घ्यायचा आहे 10 इंचावर. आपण 10.5 वर घेतला, आपण वरून धरलं. टक्स पॉईंट 10 इंचावर घेतला. शिवून हा 10 वर होऊन जाईल. 10.5 वर घेतलाय पाहू शकतात 10 वर होऊन जाईल. तर नंतर आपण 37-38ला 3.5 इंचावर जरी हा पॉईंट दिला तर काही हरकत नाही, एकदम व्यवस्थित बसून जातं. त्याच्यानंतर आपण प्रिन्सेसला आकार देऊ. आकार देताना व्यवस्थित आकार देऊया म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फ्रंट फिटिंगच महत्त्वाची असते. आता त्याच्यानंतर आपण हा आकार देऊ. आता हा 1 इंच आपल्याला धरायचा आहे बरोबर. तर आपण इकडच्या बाजूने 1.5 इंच घेऊ आणि हा आपला 1 इंच याच्यामध्ये मिक्स करू म्हणजे जवळजवळ हा टक्स कितीचा झाला 2.5 इंचाचा. पाहू शकतात. नंतर आपण इथं 2.5 इंच जास्त घेऊ, सॉरी 2 इंच 1.5 इंच घ्यायचं आपल्याला जास्त. इथपासून जरी धरलं तर आपण 2.5 वर मार्किंग करू. इथे 2.5ची मार्किंग कारण आपण हा 1.5 इंच आणि हा 1 इंच असं 2.5 इंच. मग आपण इथपासूनच आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची. अर्धा इंच मी बाहेर काढलं आणि ही लाईन याला जोडून घेतली अजय करून हा टक्स जे जोडला जातो तर इथं कपडा आपल्याला लागतो. त्याच्यानंतर मग आपण खाली अर्धा इंच आले, तेच अर्धा इंच आपण इकडच्या बाजूला जोडण्यात गेले. अशा पद्धतीने हा ब्लाऊज प्रिन्सेस जवळजवळ पूर्ण आपला तयार झालाय. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आता जसं मी आखून घेतलंय त्यानुसारच आपल्याला कटिंग करायची. अशा पद्धतीने हा ब्लाऊज आपला रेडी झालाय. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता हे मी जिथं काचपट्टी बटनसाठी जेवढं आपण शिवण्यामध्ये ठेवतो त्याच्यासाठी मी हा भाग ठेवलाय. पुन्हा भेटू आपण नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.